मीरा भाईंदर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून शिवसेना आक्रमक झाली असून गुरुवारी शिवसैनिकांनी काशीगाव मेट्रो स्टेशन ते काशीमीरा या मार्गावरील खड्ड्यांमध्ये रेती आणि खडी टाकून आंदोलन केले। शहरातील खराब रस्त्यांविरोधात नागरिकांचा वाढता संताप लक्षात घेऊन हे आंदोलन करण्यात आल्याचं शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी शिवसेनेचे नेते संतोष गोळे यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर जोरदार टीका केली। भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता हे मीरा भाईंदर शहरातील ॲक्टिंगमध्ये परेश रावल आहेत। केवळ आरोप प्रत्यारोप आणि प्रसिद्धीसाठी भूमिका घेतली जाते, मात्र प्रत्यक्षात शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, असा आरोप गोळे यांनी केला। काही दिवसांपूर्वी महापौरांनी फाउंटन परिसरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरणे शक्य नसल्याचं पत्र दिल्याचा मुद्दा उपस्थित करत याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यात खड्ड्यांच्या प्रश्नावरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र झालाय। शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या भूमिकेविरोधात शिवसेनेने हे आंदोलन छेडल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितले। आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी काशीगाव मेट्रो स्टेशन ते काशीमीरा या मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये रेती आणि खडी टाकून प्रतिकात्मक स्वरूपात खड्डे भरले। महापालिका आणि संबंधित यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याने आम्हालाच रस्त्याने उतरून खड्डे भरावे लागत आहेत, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली। दरम्यान शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शिवसेनेच्या मार्फत आंदोलन चालू आहे, काय सांगाल? मीरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता यांनी खड्ड्यांबद्दल जे काही राजकारण सुरू केलं त्याच्यानंतर प्रशासनाला जाग यावी आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सगळे खड्डे बुजवले जावेत, लोकांना राहत मिळावी, त्यावरती कुठलंही राजकारण होऊ नये यासाठी आज जिल्हाध्यक्ष राजू भोईर आणि जिल्हा संघटक निशा दार्वेकर यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक रस्त्याचे खड्डे बुजवायला निघालेले आहेत। स्वतःच्या खिशातली रेती घेऊन आम्ही या ठिकाणी खड्डे बुजवतो आहोत, कारण प्रशासनाला जाग यावी, 78 नगरसेवकांना जाग यावी। नाही, नक्कीच बीजेपीकडनं असा आरोप केला जातोय की तो चेना गावाचा जो काही रस्ता आहे, फाउंटनचा रस्ता आहे, तो फक्त त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी परिवहन मंत्र्यांनी घेतलेला आहे। त्याच्याबद्दल काय सांगाल? स्वतःचा तिकडे हॉल पण आहे आणि एक मोठं हॉटेल पण आहे, तो रस्ता नेमकं कोणी बनवला? बघा, 500 करोडचे क्लब बांधणाऱ्यांनी अशा प्रकारच्या वल्गना करणं म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं ठेवायचं बाकून, अशा प्रकारची अवस्था आहे। ज्यांनी सूर्या डॅम प्रकल्प 3 वर्ष रोखून ठेवला आणि अजून पण त्यांनी जमीन अडकवून ठेवलेली आहे, ज्यांनी आदिवासींच्या जमिनी अडकवल्या, त्यांना अशा प्रकारचा बोलण्याचा अधिकार नाही। विषय खड्ड्यांचा आहे, विषय शहरातल्या भ्रष्टाचाराचा आहे, त्यांनी खड्डे बुजवावे, मग या सगळ्या आरोपांना पुढे यावं। सत्तेमध्ये असताना किंवा सत्तेमध्ये नसताना MMRDAच्या विरोधात रस्त्यावर उतरणे, आज बोलतात की MMRDA मी अजून ऐकत नाही, त्याबद्दल काय सांगाल? बघा, हा दुटप्पीपणाचं कारण आहे। हे सगळं त्यांच्या कर्जातून मिळणारी टक्केवारी, टेंडरवारी आणि या सगळ्यातून भाजप आमदारच्या प्रायव्हेट लिमिटेडचे स्वतःचे खिसे भरणं, याच्या पलीकडे त्यांना काही सुचत नाही। दुर्दैवाने जर ते सत्तेतले असतील तर त्यांनी नीट मार्गाने काम करावं आणि पुढे जावं, सहकार्य करायला MMRDA नेहमी तयार असते, पण त्यांनी पहिले मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत खड्डे बुजवावे। शिवसेनेची ही आक्रमकता फक्त आंदोलन पुरते राहील की याच्या पुढेही राहील? शिवसेनेची आक्रमकता आधी पण राहिलेली आहे, पुढेही राहणार आहे। प्रशासनामध्ये विरोध हा सातत्याने लोकांची बाजू मांडण्यासाठी केला जातो। शिवसेना हा लोकांचा आवाज आहे, म्हणून आज सत्ताधाऱ्यांची झोप उडालेली आहे। खड्ड्यांसाठी आज स्वतः तुम्हाला इकडे मीरा भाईंदरमध्ये रस्त्यावर उतरण्याची शिवसेनेला पाळी आले, काय सांगा? नाही, शिवसेनेला पाळी आलेली नाही। शिवसेना कायमच लोकांच्या सोबत आहे। खड्डे इथे असते काय आणि अजून कुठेही असते काय, जिथे सत्ता शिवसेनेची असो अथवा शिवसेनेची नसो, लोकांच्या समस्येसाठी शिवसेना कायम रस्त्यावरती। आम्ही सत्तेत राज्यात आहोत, कुठे केंद्रात आहोत, ह्याच्याशी शिवसैनिकांना काही फरक पडत नाही। शिवसैनिक हा कायम लोकांच्या सोबत आहे। त्यामुळे मीरा भाईंदर महाप्रशासनाला, आम्ही महापालिका प्रशासनाला एक प्रतिकात्मक इशारा दिला होता राजू भोईर साहेबांनी पत्र लिहून, की घोडबंदर रोडचे आणि मीरा भाईंदर शहरातले पत्रे बुजवा, ह्याच्याशी राज्य सरकारचा काही संबंध नाही। हा आमच्या शिवसेनेच्या संघटनेचा पालिकेला इशारा होता आणि आयुक्तांचे धन्यवाद मानतो आम्ही की महापौरांनी कुठलं तरी 2 पानाचं चुकीचं पत्र लिहिलं की घोडबंदरला काम करू नका, तिकडे काही पैसे खर्च करू नका। ते महापौरांनी आयुक्तांनी केराच्या टोपलीत ते पत्र टाकलं आणि काम चालू केलं, त्याबद्दल आयुक्तांचा आम्ही आभार मानतो। आणि कुठेतरी नरेंद्र मेहता हे बोलले की तो रस्त्याला 3% वाहनं भाईंदरमधली जातात आणि तिकडे का काम करायचं आणि तिकडे का खर्च करायचं, तर कदाचित मेहतांना हे माहीत नसेल की ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य आहेत। ते मीरा भाईंदरचे आमदार असतील, परंतु सदस्य ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे आहेत। त्यामुळे कदाचित जी शपथ आपण घेतलेली आहे ती शपथ एकदा पुन्हा आठवा आणि शहरात, राज्यात लोकांच्यात भेदाभेद करणं सोडून द्या।
कदाचित तुम्हाला शक्तीची पुन्हा एकदा आठवण करून देणं गरजेचं आहे की तुम्ही जे कर्तव्य तिथे हातात घेतलेलं आहे ते कर्तव्य प्रामाणिकपणे निष्ठेनं आणि कोणत्याही लोकांच्यात भेदभाव न करता पार पाडायचे. त्यामुळे सत्तेत नसताना गमेला फावडा हातात होता, आता सत्तेत असताना गमेला फावडाचा विसर पडला नाही, ते मीरा भाईंदर मधले ऍक्टिंग मधले परेश रावल आहेत. नरेंद्र मेहता हे मीरा भाईंदर मधले नटसम्राट आहेत. त्यामुळे रिअली मी मनापासून तुम्हाला सांगतो की कलाकारीमध्ये किंवा ऍक्टिंग करण्यामध्ये त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्या. मीरा भाईंदर ह्या मीरा भाईंदरचा पवित्र खड्डा आहे, याला आम्ही फुलांनी श्रद्धांजली देतोय. कारण हे जे ठेकेदार आहेत हे 78 लोकांच्या बोलतात ना आता घर भरण्यासाठी कामं करतात. कालच आम्ही कनक्याला एक ठेकेदाराला पकडला होता, तो बाजूला पॅच टाकतो आणि मध्ये खड्डा ठेवतोय. आता तो खड्डा कुठल्या अधिकाऱ्यासाठी कुठल्या पदाधिकाऱ्यासाठी ठेवला आहे त्याचा काल आम्ही प्रश्न मीडियाच्या माध्यमातून केला, पण याच्या पुढे पत्रातून करणार. आणि हे तर पहिलं आंदोलन आहे. जर हे खड्डे बुजले नाही याच्या पुढे अजून शिवसेनेच्या माध्यमातून आणि युवासेनेच्या माध्यमातून माननीय मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या माध्यमातून आम्ही करणार. त्यांना वाटते पालिकेत असल्यावरच तोडफोड होते, पण त्यांना दाखवून देऊ का पालिकेच्या बाहेर राहून पण तोडफोड होऊ शकते.